दूध पावडर आणि खाद्यतेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या येथील शेतकऱ्यांवर आज अन्न औषध प्रशासनानं छापा टाकला। त्यात दोघांकडे संशयास्पद साहित्य आढळून आले। रामचंद्र पाटील व बजरंग पाटील अशी या दूध उत्पादकांची नावं आहेत। त्यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी ही माहिती दिली। मिरजेपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सलगरे येथे दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार काल सकाळी लवकर सलगरे येथे पथक दाखल झालं व सापळा रचत रामचंद्र पाटील, बजरंग पाटील यांच्या शेतात छापा टाकला। त्यात एका ठिकाणी 3 पोती दूध पावडर, 10 लिटर तेल आणि 60 लिटर दूध आढळून आलं। या दुधाचं फॅट आणि लिटर वाढवण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात होता असं चौकशीत निष्पन्न झालंय। दुसऱ्या ठिकाणी 24 लिटर तेल आणि पावडर आढळून आली। दोन्ही उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी दुधाचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचं निलेश मसारे यांनी सकाळशी बोलताना सांगितलं। या पथकात प्रवीण दिनकर, अनिल पवार, आवडे मॅडम, आनंदा कवाळे व पुणे येथील 2 अधिकाऱ्यांचा समावेश होता। केंद्रातील नमुनेही तपासणीला बजरंग पाटील आणि रामचंद्र पाटील ज्या डेअरीत दूध घालत होते त्या डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। या दूध संकलन केंद्राचीही तपासणी करण्यात आली आहे। त्या ठिकाणी काही संशयास्पद आढळून आलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सांगली प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।